नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण 9वी गणित भाग 1 चॅप्टर 4 गुणोत्तर व प्रमाण यातील सराव संच 4.4 आज बघणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न काय आहे ते आज आपण बघूया। तर पहिला प्रश्न त्यांनी दिला आहे, पुढील विधानांतील रिकाम्या जागा भरा। आता त्यांनी या टाइपचं दिलेलं आहे उदाहरण। आपल्याला इथे जे खाली डॉट डॉट दिसते त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर रिकाम्या जागा भरायच्या आहेत। त्यांनी दिला आहे x भागिले 7 बरोबर y भागिले 3 बरोबर 3x अधिक 5 भागिले डॉट डॉट बरोबर 7x वजा 9y भागिले डॉट। मग आता या ठिकाणी आपल्याला डॉट डॉटच्या किमती भरायच्या, पण याच्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत आणि मगच या टाइपचं उदाहरण आपण सोडवू शकतो। मग पहिल्यांदा जे त्यांनी दिलं आहे ते आपण लिहून घेऊया। x भागिले 7 बरोबर y भागिले 3 हे केलं। आता आपल्याला काय करायचं आहे तर आता x आणि y ची किमती काढायच्या आहेत। मग x आणि y ची किमती कसं काढायचं तर x असं ठेवायचं आणि y छेदस्थान आला तर छेदस्थानाचा 7 कुठे जाणार होतो अंशस्थानी जाणार, म्हणजेच x भागिले y बरोबर 7 अंशस्थानी गेला, म्हणजेच किती आला इथं तर 7 भागिले 3 आहे तसेच आहेत। म्हणजे आपल्याला x ची किंमत किती मिळाली 7 मिळाली आणि y ची किंमत किती मिळाली तर ती 3 मिळाली। म्हणजेच इथं आपण लिहू शकतो x बरोबर 7 आणि y बरोबर 3 बरोबर। म्हणजे आपल्याला x आणि y याच्या किमती मिळालेल्या आहेत आणि x आणि y च्या या किमती आपण वरच्या इक्वेशनमध्ये काय करणार आहोत टाकणार आहोत। मग आता इथं आपण बघूया 3x अधिक 5y बरोबर। मग आता भागिले 3 गुणिले x ची किंमत किती काढली आपण तर ते 7 काढली बरोबर, अधिक 5 गुणिले y ची किंमत किती काढली रे तर आपण 3 काढली बरोबर बरोबर 3x आहे तसेच लिहायचे 3x अधिक 5y भागिले 3 7 21 अधिक 5 त्रिक 15 बरोबर। म्हणजेच 3x अधिक 5y भागिले 21 आणि 21 आणि 15 यांची बेरीज किती होते रे तर या ठिकाणी होते 36 बरोबर। मग इथे किती आलं 36, म्हणजेच इथे जे आपण इथे रिकामी जागा आहे ना इथे किती आलं बघा उत्तर तर ते 36 आलं आहे बरोबर। आता आपण हे सोडूया। पहिल्यांदा जर तुम्ही x y ची किमती काढल्या तर अशा टाईपची उदाहरणे पटकन सुटतात। मग आता इथं काय दिलेलं आपल्याला पुढे बघा 7x वजा 9y दिलेला आहे बरोबर। मग आता खाली करायचं 7 गुणिले 7 आहे तशीच येणार 7। आता x ची किंमत घेऊया, x ची किंमत आपण किती काढलेली आहे तर ती 7 काढलेली आहे, वजा 9 गुणिले y ची किंमत किती काढलेली आहे तर ती 3 काढलेली आहे। मग आता हे आपण सोडूया, वरचं जे अंशस्थानची संख्या आहे ती आहे तशीच येणार भागिले 7 7 49 वजा 9 त्रिक 27 9 त्रिक 27 ओके। मग आता वरची स्टेप अंशस्थानची संख्या आहे तशीच लिहा 7x वजा 9y भागिले आता 49 मधून 27 गेले किती राहिले रे तर ते 22 राहिले। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 7x वजा 9y इथली रिकाम्या जागा किती आहे रे तर ती 22 आहे। तर 36 आलं आणि ते किती आलं 22 आलं ठीक आहे। या टाईपच्या उदाहरणामध्ये काय करायचं आहे तुम्ही पहिल्यांदा x आणि y ची किमती काढायची, x आणि y ची किमती काढल्या की ऑटोमॅटिक आपल्याला एक खालचं उदाहरण सुटते ठीक आहे। x आणि y ची किमती मी कशा काढल्या तर पहिल्यांदा जी त्याने दिलं आहे गुणोत्तर ते आहे तसंच लिहिलं, त्यानंतर तर काय करायचं फक्त तिरकस गुणाकार करायचा, अंशस्थानी छेदस्थानी जाईल छेदस्थानची संख्या अंशस्थानी येईल आणि मग आपल्याला x आणि y च्या या किमती मिळतील ओके। अशा टाईपचं हे उदाहरण आहे आणि ते सोपं आहे। आता आपण काय करूया याच्यातलं दुसरा प्रश्न काय आहे ते आपण बघूया। आता दुसरं त्यांनी उदाहरण काय विचारलं आहे तर a छेद b बरोबर a छेद 3 बरोबर b छेद 4 बरोबर c छेद 7 बरोबर a वजा 2b अधिक 3c भागिले डॅश बरोबर डॅश भागिले 6 वजा 8 अधिक 14। तर या टाईपचं आपल्याला काय केलेलं आहे त्यांनी उदाहरण विचारलेलं आहे। जसं की वरचं आपण सोडवलं x y चं तसंच हे आहे, फक्त या वरती x आहे तर या ठिकाणी 3 आहेत डिजिट्स 3 आहेत काय म्हणतो त्याला आपण a b c अशा 3 टाईपचं या ठिकाणी काय आहे आपल्याला गुणोत्तर त्यांनी विचारलेलं आहे। मग आता आपण पहिल्यांदा काय करूया तर a b c याच्या किमती काढून घेऊया। म्हणजे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे गुणोत्तर ते आहे तशीच लिहून घेऊया a छेद 3 बरोबर b छेद 4। आता या ठिकाणी अगोदर आपण a आणि b च्या किमती काढून घेऊया। मग आता इथे a आणि b ची कसं होईल बघा तर a आहे तसंच येईल 3 अंशस्थानी जाईल आणि b छेदस्थानी येईल, म्हणजेच इथं b बरोबर 3 अंशस्थानी गेला म्हणजेच 3 भागिले 4 आला बरोबर। म्हणजेच आपल्याला a आणि b च्या किमती मिळाल्या, म्हणजेच आपल्याला a हा किती मिळाला रे तर a हा 3 मिळाला आणि b ची किंमत किती मिळाली b ची किंमत ही आपल्याला 4 मिळाली आहे बरोबर। आता आपण काय करूया तर c ची किंमत काढूया। मग आपण आता हे दोन गुणोत्तर घ्यायचं, म्हणजेच आता इथं काय येईल बघा तर b भागिले
4 बरोबर सी भागिले 7 बरोबर. हे गुणोत्तर आहे तसं आपण आता घ्यायचं. आता इथं सुद्धा आपण सेम इथे केलं तसंच इथं सुद्धा त्रिकोण गुणाकार करायचं म्हणजे बी आहे तसंच येईल. त्यानंतर सी बरोबर 4 अंशस्थानी झालं म्हणजे 4 भागिले 7 बरोबर. आता बीची तर किंमत 4 आहे आपल्याला इथं सुद्धा माहिती, तर सुद्धा इथं लिहूया बी आणि बीची किंमत 4 आलेली आहे आणि सीची किंमत किती आलेली आहे तर ती 7 आलेली आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण ए बी आणि सीच्या किमती काढलेल्या आहेत आणि आता त्याच किमती आपण आता पुढच्या इक्वेशनमध्ये ठेवणार आहोत. म्हणजेच आता हे जे वरचे इक्वेशन आहे त्यात आपण कसं लिहिणार बघा, तर ए वजा 2b अधिक 3c भागिले. आता या ठिकाणी काय करायचं आहे, ए जे ए म्हणजे काय आहे तर ते 3 आहे बरोबर, वजा 2 गुणिले बीची किंमत किती आहे रे तर ते 4 आहे अधिक 3 गुणिले सीची किंमत किती आहे तर ते 7 आहे. ओके, मग आता हे आपण सॉल्व करूया. म्हणजे इथं अंशस्थानी ए वजा 2b अधिक 3c भागिले. आता हे आपण सॉल्व करूया. 3 आहे तसेच राहतील वजा 4 दुने 8 अधिक 3 7 21 बरोबर. परत अंशस्थान आहे तसंच आपण लिहूया व ए वजा 2b अधिक 3c भागिले. आता हे आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचे आहे. मग आता आपण हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा, तर इथे 3 आणि अधिक 21मधून 8 गेले किती राहिले तर ते राहिले 13 बरोबर. म्हणजेच आपल्याला इथे किंमत किती मिळाली तर ए वजा 2b अधिक 3c भागिले किती मिळाले 13 अधिक 3 किती होतात रे तर ते 16 होतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला किती मिळाले तर या ठिकाणी आपल्याला 16 मिळाले. आता आपण याच्या बाबतीत विचार करूया. आता इथे त्यांनी आपल्याला काय दिलं आहे, इथे एक मी छोटी लाईन मारते. आता इथे त्यांनी आपल्याला छेदस्थानी दिलेलं आहे. छेदस्थानी काय दिलं आहे बघा, तर 6 वजा 8 अधिक 14 असं दिलेलं आहे. म्हणजे इथं अगोदर लिहूया आपण काय दिलेलं आहे बघा, त्यांनी छेदस्थानी 6 वजा 8 आणि अधिक त्यांनी 14 दिलेलं आहे बरोबर. म्हणजे आता आपल्याला ए बी आणि सी याला कशानं गुणलं पाहिजे, म्हणजे आपल्याला 6 वजा 8 आणि 14 मिळतील. अशा पद्धतीने हे इथलं समीकरण तयार करायचं आहे. मग आता आपण आता या ठिकाणी एचा विचार करूया. आता एला एची किंमत किती आहे बघा, एची किंमत या ठिकाणी 3 आहे बरोबर आणि इथे तर 6 आहे. मग एला मी कितीनं गुणावं म्हणजे मला 6 मिळेल. तर मी एला जर 2ने गुणलं तर मला 2 मिळते म्हणजेच मला 6 ही किंमत मिळते बरोबर. मग मी इथं अंशस्थानी लिहिणार 2a. त्यानंतर हे वजा चिन्ह आहे ते आहे तसंच लिहायचं. त्यानंतर इथं बीचा विचार करायचा. आता बीची किंमत आहे 4 आणि इथं आहे 8. म्हणजे जर मी बीला जर बीची किंमत 4 आहे, मग 4ला जर मी 2 गुणलं तर मला 8 मिळते. म्हणजे जर मी या ठिकाणी मग मी 8b असं लिहू शकते बरोबर. 8b म्हणण्यापेक्षा मी इथं 2b लिहू शकते. सॉरी इथं 2 आहे बरं का, कारण का इथं बीची किंमत 2 आहे, बीची किंमत 4 आहे आणि जर 4ला 2 गुणलं तर मला 8 मिळते. म्हणजेच मी इथं काय घेणार तर 2b असं घेणार. कळलं ना तुम्हाला हे, कारण बीची किंमत 4 आहे आणि इथं मला 8 पाहिजे आहे बरोबर. म्हणजे जर 4 2 8 करणार म्हणजेच मी बीला कितीनं गुणणार 2नं गुणणार म्हणजेच इथं मला 2b असं मिळेल. म्हणजेच इथे मी लिहिणार वजा 2 मी लिहिणार आणि अधिक आहे तसंच लिहायचं. तर इथं आहे 14, सीची किंमत आहे 7, जर 7 गुणिले 2 म्हणजे मिळतात 14. म्हणजेच आता सीची किंमत तर 7 आणि जर 2c घेतलं तर मला किती मिळतं तर ते 14 मिळतात. मग मी या ठिकाणी लिहिणार 2c. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला काय काय मिळते तर 2a वजा 2b अधिक 2c भागिले 6 वजा 8 अधिक 14 बरोबर. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार बघा इथं वरती अंशस्थानी, तर 2a वजा 2b अधिक 2c. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. ठीक आहे, समजलं नसेल, ही प्रोसेस समजलेली नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ चेक करा. ठीक आहे, किंवा ही मी प्रोसेस पुन्हा एकदा तुम्हाला डबलदा सांगते. आता या ठिकाणी काय करायचं पुन्हा एकदा मी सांगते बरं का तुम्हाला. आता इथं या ठिकाणी 6 आहे बरोबर. एची किंमत तर किती दिलेली आहे त्यांनी 3 दिलेली आहे. आता इथं मला 6 पाहिजे म्हणजेच इथं मी एची किंमत मला किती मिळेल बघा. आता जर 2 गुणिले 3 केलं तर मला एची किंमत ही 6 मिळते बरोबर. मग आता एची किंमत किती आहे 3 आहे. म्हणजेच या ठिकाणी मग मी मला ए किती मिळेल म्हणजे इथं मी किती येणं गुणणार तर 2a जर केलं म्हणजेच 2 गुणिले किती मिळतात मला इथं 6 आले बरोबर. म्हणजेच मी 2a जर केलं तर मला 6 मिळते. मग मी या ठिकाणी 2a केलं. तसंच आपण बीच्या बाबतीत सुद्धा बघूया. आता इथं 2 गुणिले बीची किंमत किती आहे रे तर बीची किंमत आहे या ठिकाणी 4 आहे बरोबर. म्हणजेच इथं मला किती भेटलं तर ते 8 भेटलं. म्हणजेच आता 2 आणि बी बरोबर किती आलं 8. म्हणजेच 8 येण्यासाठी मी इथं काय करणार तर ते 2b लिहिणार. मग मी या ठिकाणी 2b केले. परत 2c सुद्धा तसंच करायचं आहे आपण. 2c बरोबर सीची किंमत किती आहे तर सीची किंमत 7 आहे म्हणजे इथं मला 14 भेटला. म्हणजेच इथं 2c हे बरोबर आहे असं या ठिकाणी मी 2c लिहिलं. हे पुन्हा एकदा मी शॉर्ट्समध्ये
सांगितलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने आपले इक्वेशन पहिलं क्वेश्चन पूर्णपणे झालेलं आहे. आता आपण दुसरा क्वेश्चन काय आहे ते बघूया. तर त्याने दुसरा प्रश्न काय दिला आहे, 5m - n बरोबर 3m + 4n. तर पुढील राशींच्या किमती काढा. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे m² + n² भागिले m² - n². तर आता या टाईपचं आपल्याला गुणोत्तर या ठिकाणी सोडवायचे. मग आता काय करायचं, इथं पहिल्यांदा m आणि n यांच्या आपण किमती काढून घेऊया. बरोबर, त्यांनी जे हे पहिल्यांदा जे गुणोत्तर दिलं, इक्वेशन दिलं आहे ते आपण पहिल्यांदा लिहूया. म्हणजे त्यांनी काय दिलं आहे, तर 5m - n बरोबर 3m + 4m हे आहे, तसंच n आहे. ठीक आहे, या ठिकाणी n आहे. मग आता पुढे आपण काय करूया, तर आता आपण यांची किमती काढूया. आपल्याला m आणि n काढायचं आहे. मग आता इथं m एका ठिकाणी आणि n एका ठिकाणी घेऊया. म्हणजे इथं जे 5m आहे, त्यानंतर इथं बघा 3m आहे, तर 3m अधिक आहे, इकडे आल्यावरती काय होईल, ते -3m होईल. बरोबर, त्यानंतर 4n आहे, तसंच घ्यायचं. आणि इथं जे -n आहे पलीकडे गेले की ते +n होणार. बरोबर, म्हणजेच आपल्याला इथं बघा 5m - 3m किती मिळाले, तर 2m मिळाले. आणि 4n + n म्हणजेच हे आपल्याला 5n मिळाले. आता आपण याच्यावरून काय करूया, m आणि n ची किमती काढूया. आता m आहे तसेच घ्यायचं, n जी गुणिले आहे तिकडे आले की काय होईल, भागिले होईल. बरोबर, m इथे गुणिले आहेत, आहे तसेच राहील. m ला इथं 2 गुणिले आहेत, पलीकडे गेले की ते भागिले होणार. बरोबर, म्हणजेच आपल्याला m हा 5 मिळाला आहे आणि n किती मिळाला आहे, तर तो 2 मिळाला आहे. आता आपल्याला या ठिकाणी बघा m² आणि n² आहे, म्हणजेच आपण आता यांचा वर्ग घेऊया. म्हणजे या ठिकाणी आपण काय करूया, तर दोन्ही बाजूंचे वर्ग घेऊयात. m² भागिले n² बरोबर 5चा वर्ग 25 आणि 2चा वर्ग 4. तुम्ही कारण काय लिहायचं, तर दोन्ही बाजूंचे वर्ग करून, दोन्ही बाजूंचे वर्ग करून आपल्याला ती स्टेप मिळते. बरोबर, म्हणजेच m² भागिले n² बरोबर 25/4 हे आपल्याला मिळालं आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया आहे, याच्यामध्ये आता आपण काय करणार आहोत, तर योग वियोग क्रिया करणार आहोत. अंशस्थानी बेरीज करायची आणि छेदस्थानी वजाबाकी करायची, त्याला आपण म्हणतो योग वियोग क्रिया. आता m² + n² भागिले m² - n². इथं सुद्धा आपण तेच करणार आहोत, 25 + 4 भागिले 25 - 4. कारण काय लिहायचं, योग वियोग क्रिया करून. याच्यावरती आपण काय केलेले आहे, तर योग वियोग क्रिया केलेली आहे. मग आता हे सॉल्व करायचं. म्हणजे इथं काय होईल बघा, तर m² + n² भागिले m² - n² बरोबर. आता इथं 25 + 4 किती होतात, तर ते 29 होतात. आणि 25 मधून 4 गेले किती राहतात रे, तर ते 21 राहतात. म्हणजेच m² + n² भागिले m² - n² याची आपल्याला किंमत किती मिळाली आहे, याची आपल्याला किंमत मिळाली आहे तर 29 भागिले 21. आणि दुसऱ्यातला पहिल्यातला आपल्याला हेच प्रश्न विचारला होता. बरोबर, याची आपल्याला किंमत काढायची. त्याच्यातलाच आपण दुसरा प्रश्न काय आहे बघूया. दुसरा प्रश्न त्यांनी काय विचारला आहे, तर 3m + 4n भागिले 3m - 4n हे त्यांनी असं विचारलेलं आहे. बरोबर, आता पुन्हा एकदा आपल्याला वरचंच इक्वेशन या ठिकाणी घ्यायचं आहे. काय दिलं आहे त्यांनी वरचं इक्वेशन, तर 5m - n बरोबर 3m + 4n. बरोबर, आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचे आहे, तर 5m - 3m इकडे आहेत, अलीकडे आले की काय होणार, तर -3m होणार. बरोबर, हे 4n आहे तसेच n पलीकडे गेले की ते +n होणार. बरोबर, आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा, तर आता यावरून तर आपण वरतीच काढले आहे की m आणि n आपल्याला किती मिळतात, तर ते 5/2 मिळतात. तसंच परत लिहूया, 5m - 3m म्हणजेच किती, तर 2m आणि बरोबर 5n. बरोबर, म्हणजेच आता m आणि n आपल्याला किती मिळतात रे, हे 5 आणि हे 2 वरती केलं तसंच. मग आता m आणि n आपल्याला 5/2 मिळालेले आहेत. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथं तर बघा किती दिलेलं आहे, m ला 3 न गुणलेलं आहे आणि n ला हे 4 न गुणलेलं आहे. बरोबर, मग त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे इथं बघा तुम्ही बघू शकताय, m हा 3 न गुणला आहे आणि n ला त्यांनी 4 न गुणलेलं आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, m/n ला 3/4 ने काय करावं लागणार आहे, गुणावं लागणार आहे त्यांच्या दोन्ही साईडला. म्हणजे जर या ठिकाणी 3/4 ने गुणलं तर आपल्याला 3n मिळेल आणि 4 ने गुणलं तर आपल्याला 4n इथे मिळतील. बरोबर, मग त्यासाठी दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं आहे, 3/4 ने गुणावं लागणार आहे. नेक्स्ट स्टेप मी तुम्हाला सांगते. आता दोन्ही साईडला आपल्याला 3/4 ने गुणायचे आहे. म्हणजे इथं किती येईल बघा, तर m/n गुणिले 3/4 बरोबर 5/2 गुणिले 3/4. तुम्ही कारण काय लिहिणार,
तर दोन्ही बाजूंना 3/4 ने गुणून हे लिहिलं. हे तुम्ही काय करायचं आहे, कारण लिहायचं आहे. मग त्यानंतर इथं आपल्याला स्टेप किती बघा, या ठिकाणी 3m येईल आणि या ठिकाणी 4n येईल, बरोबर. आणि इथं या ठिकाणी बघा यांचा गुणाकार करायचा. 5 त्रिक किती आलं, तर 5 त्रिक 15 आलं आणि 4 दुने 8 आलं, बरोबर. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3m आणि भागिले 4n मिळाले. म्हणजेच आता इथं प्रश्नामध्ये तुम्ही बघा, इथं बघा 3m आणि 4n आपल्याला मिळालेलं आहे. आणि 3m आणि 4n मिळण्यासाठीच आपण काय केलं आहे, दोन्ही साईडला आपण 3/4 गुणलेलं आहे. आता एका साईडला तर आपण m/4 गुणलं, पण त्याच्यासाठी एका साईडला न गुणता आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही साईडला गुणावं लागेल. त्याच्यामुळे आपण 5/2 आहे त्याला सुद्धा आपण काय केलं आहे, तर ते 3/4 गुणावं लागलं आहे. लेफ्ट साईडला गुणलं आहे, त्याच्यामुळे राईट साईडला सुद्धा आपल्याला 3/4 गुणावं लागलं आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट स्टेप कंटिन्यू करूया. आता याच्यावरती आपल्याला काय करायचे आहे, तर योग वियोग क्रिया करायची आहे. म्हणजेच आता पहिल्यांदा काय होईल, तर 3m अधिक 4n भागिले 3m वजा 4n, बरोबर. पुढचे राईट साईडला सुद्धा सेम आपल्याला योग वियोग क्रिया करायची आहे. 15 वजा 8, कारण काय लिहायचं, तर योग वियोग क्रिया करून, योग वियोग क्रिया करून आपल्याला ही स्टेप मिळाली आहे. मग त्यानंतर आता हे आपण सॉल्व करायचं आहे. 3m अधिक 4n भागिले 3m वजा 4n बरोबर 15 अधिक 8 किती होतात, तर ते 23 होतात. आणि 15मधून 8 गेले किती राहिले, तर ते 7 राहिले. आणि हेच आपल्याला उत्तर काढायचं होतं. ठीक आहे, 3m अधिक 4n आणि भागिले 3m वजा 4nचं उत्तर किती आलं, तर 23/7 हे उत्तर आलेलं आहे. समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.4 मधला प्रश्न पहिला आणि दुसरा कंप्लीट केलेला आहे. राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. व्हिडिओबद्दल काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय बाय.